Hello dear students, so far we have seen two lessons. One is remarkable and the another lesson was Arunima Sinha's biography. Today's topic is 2.8. I have written is Save Yourself, and this lesson is written by Sridhar R. And you know that in South it is a fashion of writing R, N before or after the name of the person. That in Shiva lesson we have seen that N Shiva Kumar we see likewise. So N in this way, R is there. That Sridhar has written this lesson, and this is a real incident which has taken place. Why I say real incident? Because the date is also given that here. The date is mentioned 25th October 2010, and it was the thing that the author has experienced, and it was a tragedy which had taken place in the life of the author. ही एक घडलेली घटना आहे आणि श्रीधर आरच्या जीवनात घडलेली घटना आहे. And before going to start our lesson, there are some basic questions I would like to ask you. The first question: do you follow traffic rules? आपण वाहतुकीचे नियम पाळतो का? तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्स से नो. फक्त मी विद्यार्थी म्हणत नाही, बरीचशी माणसं रूल पाळत नाहीत. आणि आपल्या देशात जास्तीत जास्त अपघात हे आपण रूल पाळत नाही त्यामुळे होतात. अँड सेकंड क्वेश्चन इज डू यू यूज हेल्मेट व्हाईल रायडिंग? आपण गाडीवर असताना हेल्मेट वापरतो का? तर दुर्दैवानं याचं उत्तर सुद्धा नाही असं देत. कारण का मध्यंतरी आपल्याला हेल्मेट सक्ती झाले तर लोकांनी विरोध केला आणि 2 वेळा हेल्मेट सक्ती आपण अक्षरशः मोडून काढली आणि तो आपण विषय संपवला. मीन्स वी थिंक दॅट द गव्हर्नमेंट इज डुईंग समथिंग रॉंग फॉर अस. सरकार काहीतरी चुकीचं करत आहे, त्याला पैसे काढायचे आहेत, हेल्मेटच्या कंपन्या चालवायच्या, असे अनेक आपण अफवा पसरवतो आणि हे कसं चुकीचं आहे आपण ठरवतो आणि त्याला मोडीत करतो आपण. इफ नो वाय, तुम्ही जर हेल्मेट वापरत नसाल तर का वापरत नाही? तर याचं उत्तर एवढंच देता येईल, अंगात पाणी, बाकी काही नाही. आपल्या भाषेत अंगात पाणी भरपूर म्हणून हेल्मेट वापरायचे नाही. आणि जेव्हा अपघात होतो तेव्हा ते सगळं पाणी रक्ताच्या रूपाने वाहत आहे आणि रस्त्यावर आपण पडलेलो असतो. ओके, अँड देयर इज नो एक्सक्यूज. नाउ माय थर्ड क्वेश्चन इज कॅन यू मोटिवेट पीपल टू यूज हेल्मेट फॉर देअर सेफ्टी? आपण लोकांना हेल्मेट वापरायला उद्युक्त करू शकतो का? त्यांना आपण प्रेरणा देऊ शकतो का हेल्मेट वापरा म्हणून? द आन्सर इज डेफिनेटली यस. उत्तर नक्की यस आहे. का? पण एक लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याला सांगण्या अगोदर स्वतः हेल्मेट वापरलं पाहिजे. देन अँड देन वी हॅव द राईट टू टेल द पीपल दॅट, वी हॅव द मॉरल राईट टू ॲडवाइज द पीपल. आपल्याला लोकांना सांगण्याचा नैतिक अधिकार तेव्हाच आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो. मराठीत असे म्हणे, आधी केले मग सांगितले. पण आपण काय करतो बऱ्याच वेळेला, आधी सांगायचं, करायचं काहीच नाही. इजंट इट? दॅट्स वाय we can't leave the impression on the people. That's why we should motivate the people. We can motivate the people. आपण लोकांना मोटिवेट करू शकतो कधी? जर तुम्ही स्वतः हेल्मेट वापरत असाल तर. आपण जर हेल्मेट वापरत नसू तर आपण लोकांना तुम्ही हेल्मेट वापरा असं म्हणू शकत नाही. That's why first we should use the helmet. Okay, so these are the 3 questions that after reading these 3 questions, you might have come to the conclusion that or guess that what the lesson is about. या 3 प्रश्नाच्या उत्तरांमध्ये लक्षात आलं असेल की हा लेसन कशाबद्दलचा आहे. ह्याला आईस ब्रेकर म्हणतात. आईस ब्रेकर म्हणजे असं आईस ठेवायचं आणि तो फोडायचा नाही. आईस ब्रेकर म्हणजे टू ब्रेक द आईस, म्हणजे इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, बोलायला सुरुवात करणे. बिफोर स्टार्टिंग द लेसन दीज 3 क्वेश्चन्स आर आईस ब्रेकर्स. हे 3 आईस ब्रेकर म्हणजेच काय? विषयाला वाचा फोडण्याला म्हणतात की कशाबद्दल विषय आहे. सो इट इज द इन्सिडेंट ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू. हा श्रीधरच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. एक दिवशी म्हणजे ऑक्टोबर 25th 2010, इट वॉज द वेडिंग ॲनिव्हर्सरी. 25 ऑक्टोबर 2010 हा श्रीधरचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी ते साजरा करत होते. आणि ह्याही वर्षी 2010ला ते 25 ऑक्टोबर साजरा करत असताना घडलेली घटना आहे. एकीकडे तिच्या जीवनातला आनंदाचा प्रसंग आहे वाढदिवस, आणि त्याच वेळेला दुःखाचा प्रसंग पण घडलेला आहे. वी से दॅट
द थिंग गुड अँड बॅड गो हँड इन हँड. चांगले वाईट सुख दुःखे हातात हात घालूनच चालत असतात. सुख झालं म्हणजे ते पाठीमागे दुःख बऱ्याच वेळेला येतच असतं. सो द सेम केस हॅज हॅपन्ड हिअर. हीच घटना इथे घडलेली आहे. आणि एक मला सांगायला आवडेल, याचा उच्चार ऑक्टोबर करा, बरेच ऑक्टोबर म्हणतात. तिथं कुठे स्पेलिंग मध्ये एम आहे? सप्टेंबर म्हणायचं लागून त्याला ऑक्टोबर म्हणायचं. सप्टेंबर ऑक्टोबर नाही आहे. सप्टेंबर आणि पुढे नोव्हेंबर तसा आहे, पण ऑक्टोबर म्हणायचं, नॉट ऑक्टोबर. ओके. ऑक्टोबर 25, 2010 इट वॉज द वेडिंग अॅनिव्हर्सरी. आणि दरवर्षी ते वेडिंग अॅनिव्हर्सरीला बाहेर जायचे. दे वर आउटिंग फॉर दॅट. बाहेर जेवायला वगैरे, शॉपिंग काय असेल ते. सो इट वॉज द डे स्पेशली केप्ट फॉर द एन्जॉयमेंट. त्यांनी तो दिवस खास एन्जॉयमेंटसाठी ठेवलेला असेल दरवर्षी. ऑफिसला सुट्टी, बाकी सगळे व्याप हुकून तो दिवस स्पेशल ठेवला होता. अँड दिस पर्सन श्रीधर हॅड अ स्वीट फॅमिली ऑफ 2 children, wife and himself. Whether he had his mother, father with him is not mentioned that. त्यांची आईवडील जवळ होते का म्हणजे फक्त त्याला आपण चौकोनी कुटुंब म्हणतो. श्रीधर, त्यांची बायको सरला, मुलगी विष्णू आहे आणि मुलगा आहे अनिश. म्हणजे अनिश मुलगा, विष्णू मुलगी, सरला बायको आणि श्रीधर. मी तुम्हाला हे सारखं सारखं का सांगायला लागलंय, कारण का ह्या वर्षी बोर्डाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, ज्याला आपण MCQ म्हणतो. रिटर्न म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाही आहे आपल्याला, फक्त क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यामुळे प्रश्न विचारते अशीच विचारते. ऍक्सिडेंट केव्हा घडला, तिथे ऑप्शन असणार आहे. 25 ऑक्टोबर 2010, मग 28 ऑक्टोबर 2012 असं काय पण देतील. त्यानंतर हु हॅज रिटन दिस लेसन और हु इज द हेड ऑफ द फॅमिली, तर इथे येणार श्रीधर आर. ओके. फक्त श्रीधर असेल आणि पुढे श्रीधर आर पण असेल तर तुम्हाला श्रीधर आरला क्लिक करायचं आहे, कारण का पर्यायामध्ये सगळे समान वाटायला लागतात आपल्याला. ओके. त्यातनं जो अभ्यास केलाय खोल त्यालाच कळते. फॉर एक्झाम्पल एक असा प्रश्न विचारले होते की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? 1 पुरंदर, 2 पन्हाळा, 3 रायगड आणि 4 जुन्नर. तुम्ही म्हणाल कुठंच उत्तर नाहीये, तर जुन्नर उत्तर आहे, कारण का शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यात आहे. दोज हू हॅव स्टडी डिटेल दे कॅन आन्सर दिस. सो रिमेंबर, डॉटर इज विष्णू, वाईफ इज सरला. त्यांची मुलगी विष्णू आहे, बायको सरला आहे आणि मुलगा अनिश आहे. अनिशची उंचीचा उल्लेख केले तो 6 फुटाचा आहे, 6 फूट. अँड ही वॉज वर्किंग मे बी ॲज अन इंजिनियर, नॉट मेन्शन, बट ही वॉज वर्किंग इन स्कॉटलँड. तो स्कॉटलँडमध्ये मीन्स इज अ फॉरेन रिटर्न. तो आता फॉरेन आहे. स्कॉटलँडमध्ये ग्लासगो म्हणून शहर आहे, तो कामाला होता आणि तो आता 1च वर्ष झालंय आलाय परत भारतामध्ये. आणि त्याचं करिअर अजून आहे. मला असं 25 व्हेरी यंग एज आहे, जिथून आपण स्वप्न बघायची सुरू करतो आयुष्याची, आणि त्याच वयामध्ये ट्रॅजेडी घडली. आणि आपल्याकडे म्हणे चुकीला माफी नाही. आणि इथं सुद्धा तो हेल्मेट न घातल्यामुळे ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच्यामध्ये तो संपलाय. ऑन द स्पॉट संपला नाही, पण कालांतराने तो संपलेला आहे. सो द फॅमिली वॉज टोटली फेसिंग द ट्रॅजिक इव्हेंट और ट्रॅजिक दॅट. मग नेहमीप्रमाणे काय झालं, त्या वर्षी ते वेडिंग अॅनिव्हर्सरी साजरा करत होते. साजरा झाला पण व्यवस्थित, तो दिवस पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी श्रीधर ॲज युजल ही वॉज गोइंग टू द ऑफिस. ते ऑफिसला गेले. ऑफिस पूर्ण करून ते 9ला यायचे. ते आले 9ला घरी. त्यांच्या अगोदर मुलगी आली होती. शी वॉज ऑल्सो ऑन द जॉब दॅट. ती पण जॉबलाच होती, ती पण आली. आणि मुलगा अजून आलेला नव्हता. आणि 9:30च्या दरम्यान, अराउंड 9:30, दे गॉट द फोन. त्यांना फोन आला. आणि फोन आला तो ह्याच्या मोबाईल झाला होता, कोणाच्या, अनिशच्या. त्यांना वाटलं की अनिश फोन कोण सांगणार आहे की मला उशीर होईल, मी मित्राकडे चाललोय किंवा बाहेर जेवायला चाललोय, मला यायला वेळ होईल, तुम्ही वाट बघून जेवून घ्या, असं असेल म्हणून त्यांनी फोन उचलला. तर फोनवरची व्यक्ती अनिश नसून दुसरीच व्यक्ती बोलत होती. आणि ती व्यक्तीचा आवाज घाबरलेला आणि काळजीत वाटत होता. अँड वेन ही हर्ड दॅट, जेव्हा ते आवाज ऐकले, इट वॉज टोल्ड दॅट द अनिश हॅड मेट अन ॲक्सिडेंट. अनिशचा अपघात झाला होता. अँड ही वॉज इन अ व्हेरी बॅड कंडिशन. तो अशा अवस्थेत की नियरली अनकॉन्शियस, जवळजवळ अनिश बेशुद्ध पडला होता. आणि त्याच्या घराजवळच्याच एरियात झाला होता. नियर बाय एरिया असा शब्द वापरला. नियर बाय जवळच्याच एरियात.
आणि मग ते जेव्हा तिथे गेले तेव्हा अनिश रक्ताच्या थरावळ्यात पडला होता आणि एक गाडी दुसरीकडून पडली होती. अँड देर वेर सम पीपल गॅदर्ड, लोक जमले होते आणि त्या लोकांच्या मदतीनं श्रीधरनं त्याला आपल्या कारमध्ये मागच्या सीटवर कसतरी घेतलं आणि ते दवाखान्यात गेले. अँड वेन द डॉक्टर जेव्हा त्यांना चेक केले, डॉक्टर अशा कन्क्लुजनपर्यंत आले की फार तर तो 2 तास जगेल अँड आफ्टर 2 hours विल बी कोलॅप्स्ड. 2 तासात तो पडेल, इन अ सेन्स तो मरणार आहे. म्हणजे सामान्य डॉक्टर होते. मग त्यांनी परत दुसऱ्या आहे का लिडिंग हॉस्पिटल अशी वापरलाय, चांगल्या अद्ययावत दवाखान्यात घेऊन गेले. तिथं त्याचा पूर्ण मेंदूचा स्कॅनिंग म्हणा, MRI म्हणा पूर्ण केला आणि तिथले डॉक्टर या डिसिजनला आले की त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय आणि राईट साईडला आपल्या ब्रेनमध्ये लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर असतात, असे 2 भाग दाखवतात बघा. तर त्याच्या उजव्या भागाला खूप मार लागला होता. आणि मेंदूचं असं एक वैशिष्ट्य आहे, जर उजव्या भागात डॅमेज झाला तर आपला डावा भाग पॅरलाइज होतो आणि जर डावीकडे झाला तर उजवा भाग पॅरलाइज होत असतो. आणि त्याच्या राईटमध्ये खूपच जोराचा मार लागला होता. इट ब्लिडिंग हॅड टेकन प्लेस, रक्तस्राव पण झाला होता. आणि मेंदूत रक्तस्राव होणं किंवा गुठली होणं, माणूस बेशुद्ध पडतो किंवा पॅरलाइज होतो. सो ही वॉज टोटली अनकॉन्शियस. मग डॉक्टर म्हणले की आपण प्रयत्न करून बघूया. तर त्याच्या मेंदूचा जो म्हणजे डोक्याची कवटी आहे उजव्या साईडची, त्यातला थोडा भाग काढून त्याच्या ॲब्डोमेन म्हणजे पोटात ठेवला होता. आता अर्थात मेडिकल सायन्सची प्रक्रिया काय आपल्याला कळणार नाही, पण ते डॉक्टर त्यांच्या थेरीने जात होते आणि प्रत्येक डॉक्टर हा पेशंट वाचवण्याचा प्रयत्न करतो. भले तुम्ही 97 इयर्स ओल्ड पर्सन घेऊन गेला डॉक्टरकडं, जनरली आपण काय म्हणतो झालं आता वय मरू दे. नाही, डॉक्टर म्हणजे माझ्याकडे आल्या ना मी शेवटपर्यंत प्रयत्न करणारच. आणि डॉक्टर म्हणले की आपण प्रयत्न करूया. शेवटी परमेश्वर जातात आहे. डॉक्टरने खूप प्रयत्न केले आणि मग बेशुद्ध तो होताच होता, पण ऑपरेशन झालं ते सुद्धा पहाटे 2:30ला. हिअर इज मेन्शन दॅट 2:30 AM अँटीमेरिडियम म्हणजे पोस्ट मेरिडियम. पहाटला इंग्लिशमध्ये डॉन म्हणायचं. डॉन अँड डस्क दीज आर द 2 words. डॉन म्हणजे आपलं तो म्हणतो मयू डॉन, तो डॉन वेगळा. आम्ही तर डॉन म्हणतो, डॉन नाही. DAW डॉन म्हणजे पहाटे 2:30ला ऑपरेशन झालं, तरी सुद्धा शुद्ध नव्हता. डॉक्टर म्हणाले बघूया आपण प्रयत्न करायचा. आणि त्याला श्वास पण घेता येत नव्हतं. श्वासासाठी श्वास नलिका डॅमेज झाली होती, त्यात दुसरी नळी घातली कृत्रिम श्वासासाठी, म्हणजे श्वासासाठी नळी घातली होती. फीडिंग अन्न खाऊ घालण्याची नळी घातली होती आणि लगेच युरिनेटसाठी पण त्याला नळ्या घातल्या होत्या. 3 कामासाठी बाहेरनं आत नळ्या सोडल्या होत्या. अँड टोटली इट वॉज व्हॉट वी से जस्ट एक मेकॅनिझम, सगळं असं यांत्रिक प्रकार चालला होता. म्हणजे डोळे फक्त हलत होते, तो बघत होता, त्याला काही शुद्ध नव्हती, त्याला आपल्याजवळ कोण आलंय, आपण कुठं आहोत यातलं काही आठवत नव्हतं. तो माणसं सुद्धा ओळखत नव्हता. इजंट इट? त्याची वडील तर नेहमी सांगायचे बाळा हेल्मेट वापर रे. तो तिकडं इग्नोर करायचा, नाही इथं तर जवळ जाणार आहे, कशाला हेल्मेट लागतंय. ऍक्सिडेंट काय सांगून येते, तुम्ही जवळ जा किंवा लांब जा. कधी कधी आपण 200 किलोमीटर जाऊन तर काहीच होत नाही, आणि कधी घरापासून असं कोपऱ्यावर वळायला जातो, एकदम गाडी सेफ होते, आपण दरडावर आपडतो, काही होऊ शकतं. ऍक्सिडेंट म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणाय सेफ्टी हॅज नो हॉलिडे. आपण असं म्हणलं नाही आज रविवार आहे ठीक आहे हेल्मेट नको, आज रविवार आहे सीट बेल्ट नको, असं होऊ शकत नाही. सेफ्टीला कधी सुट्टी नसते. सेफ्टी 24 तास, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या कामात असाल, रोडवर असाल, तर ती काळजी घेतलीच पाहिजे. कारण का अनेक म्हण आहे बघा आपल्या इंग्लिशमध्ये, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजार बरा करण्यापेक्षा प्रतिबंध करणं. कदाचित त्या दिवशी जर अनिश हेल्मेट घातला असता तर डोक्याला मार लागला असता, ऍक्सिडेंट होणार झालंच असतं, पण मेंदू डॅमेज झाला नसतं. फार तर थोडं ब्लिडिंग झालं असतं, लागल्यानंतर स्कॅनिंग करून ते गोळ्या औषध बरं करता आलं असतं, पण एवढा सिव्हिअर मार लागला नसता. कारण का हेल्मेटनं आतनं मग लागणं फरक पडतो. मग एखादा चेंडू जेव्हा भिंतीवर आपटून आपल्याला लागतो तर तीव्रता कमी झाली असते, डायरेक्ट आपल्याला तर वेगात लागतो तो, कारण का भिंतीवर आपण त्याचा फोर्स कमी झाला मग आपल्याकडे येतो. तसं हेल्मेटला लागून मग आत लागणार होतं. बऱ्याच वेळा हेल्मेटला पण अपघात झाले, मेले पण उदाहरणं आहेत, पण केसेस कमी आहेत. 100 माणसं हेल्मेट घातले अपघात झाला तर त्यात 99 बरे झाले, एखादा हे झालंय. पण हेल्मेट नसेल जर 50 अपघात झाले तर 50च्या 50 गेल्याचे उदाहरण आहेत, किंवा कायमस्वरूपी कोमातले उदाहरण आहेत. सो त्याच्या उजव्या कवटीचा भाग पूर्ण असा ओपन करून ठेवला होता,
ज्यातून त्याच्या आतला सगळं मेंदूचा भाग दिसत होता. तो बोलत नव्हता, चालत नव्हता, डोळ्यात फक्त हालचाल व्हायची. आज आय टोल्ड यू अर्लियर, तो होता ग्लासगोमध्ये, स्कॉटलँडमध्ये एक शहर आहे. तर तो म्हणत होता की आप्पा, वडिलांना आप्पा, कन्नडमध्ये आव्वा आणि आप्पा म्हणतात, आईला आव्वा म्हणतात, वडिलांना आप्पा म्हणतात, की आप्पा मी एकदा आलो की मग बघा आपलं पूर्ण जीवन पूर्ण होईल. ड्रीम दॅट. श्रीधर म्हणतात की तो आमचा ड्रीम होता, आमचं स्वप्न होता आणि आम्ही आमचं स्वप्न त्या जगत होतो. तो पण वडिलांना म्हणायचा, आप्पा मी आल्यानंतर परत तिकडे जाणार नाही, मी भरपूर पैसे करून येईन आणि जेव्हा मी फॉरेन रिटर्न होऊन येईल तेव्हा मला इथं चांगल्या पगाराची नोकरी मिळेल आणि परत मला बाकी काही करावं लागणार नाही, आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, तुम्ही जॉब नाही केला तर चालेल, आपण बसून खाऊ वगैरे असं ते जे काय वाटत सगळं बोलून ठेवायचं. पण हे सगळं मी मागे एकदा म्हणतो की मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, हे पण म्हणतो. मनुष्य योजना एक आखतो आणि देवाच्या मनात दुसरंच काहीतरी असतं. आणि त्याचं आयुष्य 25 वर्ष 4 महिन्याचं आयुष्य होतं जेव्हा साधारणपणे. कारण का तिथून त्याला नॉट अ सिंगल सेकंड वी गेट एक्स्ट्रा व्हॉट इज रिटर्न इन आवर फेट दॅट. आपल्या नशिबात जेवढं आयुष्य दिलं आहे त्याच्या आपण एक सेकंड सुद्धा जास्त करू शकत नाही. आणि द सेम फॅक्ट हॅपन्ड त्याच्या बाबतीत. त्याचे वडील इंजिनियर आहेत, सगळी फॅमिली एज्युकेटेड आहे, पैसा भरपूर होता, तो स्वतः फॉरेन रिटर्न आहे, सगळे पैसे म्हणेल तेवढं ओतू शकत होते, पण पैशाने सगळी कामं होत नाहीत. हिंदीमध्ये एक म्हण आहे, ज्या दवानी काम करते मग दुआ काम करते हो, और अच्छे गुरु मिले तो बात फिरासे होते. इथं पैसा कामाला आला नाही, शेवटी त्याचं आयुष्य संपलं होतं. सो तो जवळजवळ 4-5 महिने दवाखान्यात राहिला. त्याच्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर तो काहीच हे नव्हतं, फक्त ज्याला आपण मराठी जिवंत मड म्हणूया आपण. इट वॉज अ लाईव्ह डेड बॉडी, जिवंत डेड बॉडी असं सगळं होतं. आणि तो त्याच्या आवडीचं संगीत त्याला लावायचे. द म्युझिक ही लाईक दॅट, दे वर प्लेइंग द म्युझिक फॉर हिम, बट ही वॉज गिव्हिंग नो रिस्पॉन्स, नो एक्सप्रेशन ऑन हिज फेस वर सीन. त्याच्या आवडीचं संगीत लावल्यानंतर चेहरा कुठले भाव नाही, तो ऐकतोय काही नाही, फक्त कानाची 2 बिळा आहेत, त्यात आवाज होता, नॉट मोर दॅन दॅट, त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. मग सरला त्याची आई स्वयंपाक केल्यानंतर त्याला त्या स्वयंपाकाचा खमंग वास सुटलेला, तो पण कळत नव्हता. म्हणजे फक्त नाक, म्हणजे सगळे अवयव जागेवर होते, दे वर नॉट फंक्शनिंग प्रॉपरली. कारण काय, सगळ्याची संवेदना मेंदूमध्ये असते. मेंदू हा शरीराचा राजा आहे, तिथून तो ऑर्डर देत असतो. सगळं मेंदूच पूर्णपणे स्टॉप झाल्यामुळं हे खालच्या कुठल्याच अवयवाला चेतना नव्हती किंवा सेन्सेशन नव्हतं. अँड यू आर जस्ट लुकिंग, दॅट मच वॉज द साइन ऑफ हिज लिव्हिंग दॅट. तो फक्त बघत होता, हीच त्याच्याने ब्रिदिंग चालू होता, श्वास चालू होता, हीच काय तेवढी त्याच्या जीवनपणाची खूण होती, बाकी ही वॉज नियरली डेड दॅट. आणि असं सुद्धा तो जवळजवळ 4 वर्ष राहिला. कधी कधी कप अडकायचं छातीमध्ये, ते कप काढायला पण त्याला एक इन्स्ट्रुमेंट ठेवलं होतं. इन दिस वे ही वॉज लिव्हिंग व्हेरी ट्रॅजिक लाईफ, व्हेरी हॉरिबल लाईफ. म्हणजे बघा, वडिलांनी जर सांगितलेला उपदेश तो पाळला असता. मला सांगा, जी गोष्ट अनिश्चित बाबतीत घडली, मला सांगा आपल्याबद्दल काय घडणार? एनिथिंग कॅन हॅपन विथ एनीबडी, कोणासोबत काही होऊ शकतं. त्यामुळं आपण आपल्या वेगळ्याच भ्रमात असतो की मला काय होणार आहे वगैरे, नॉट डुइंग दॅट. आता कोरोना सुद्धा आपण काळजी घेतलीच पाहिजे. मला काय होतंय, मी मास्क वापरून चालतंय, मी यंग आहे, नो नो. मृत्यू यंग किंवा ओल्ड बघत नाही, रिच पोर बघत नाही, मृत्यू असतो शेवटी. सो वी शुड टेक प्रिकॉशन. So after passing in this way, it was a very horrible life he was leading. तो इतकं हॉरिबल जीवन होते, बेटर कधी आपण तो मेलेलं बरा. आता घरच्यांना पण नकळत असं वाटलं होतं की असं जगण्यापेक्षा, हे रोज त्याचे हाल बघण्यापेक्षा त्यालाही सोसणं हाल आणि आपण बघणं हाल, बेटर तो मेला तर चांगला, असं आपण त्यांना कुठं वाटत असेल. अँड वन डे दे अरोज अ प्रॉब्लेम इन हिज युरो कॅथेटर, जे लेग्बिसाइडमध्ये पाईप घातलेले ना, त्यात थोडा प्रॉब्लेम सुरू झाला. आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये लगेच नेलं. तर तिथं गेल्यानंतर त्याला ब्रिदिंगला त्रास व्हायला लागला, श्वास घ्यायला. तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन जर कमी होत चाललं बॉडीचं, तर आवर बॉडी स्लोली स्टॉप्स गिव्हिंग रिस्पॉन्स. त्यामुळे श्वासावर तर आपण चालतो. प्राणामध्ये काय करतो आपण? प्राण आणि आयाम म्हणतो आपण. आपल्या श्वासाला नियंत्रित करणारं हे प्राणायाम व्यायाम आहे. श्वास बाहेर जाता, लक्ष्मी आत. सो स्लोली द ब्रिदिंग स्टॉप्ड दॅट अँड ही वॉज कोलॅप्स्ड, ही वॉज डाईंग दॅट. In this way, remember dear student that लक्षात घ्या की we should always follow the advice of the elder people or old people or our relatives and
and the teachers who are telling, they are telling for our betterment. मोठी माणसं आपल्या हिता सांगतात. आई वडील तर कधीही चुकी सांगत नाहीत, पण नेमकं ह्याच वयात 12 ते 15 वर्ष म्हणा किंवा 20, 22, 25 म्हणा, आपण ऐकत ते दुर्लक्ष करतो आणि त्याची आपल्याला किंमत मोजावी लागते. And it was the loss of the Sridhar's family which was beyond repair, that which cannot be compensated. भरपाई न करण्यात मृत्यू ही अशी एक असं नुकसान आहे जे कधी भरून निघत नाही. That's why it is said that life is precious and irreparable gift असं म्हटलेलं आहे. मौल्यवान, किती मौल्यवान लाईफ, वी कांट काउंट इन मनी. आपण जीवनाची किंमत पैशात करू शकत नाही. अँड इट इज इरिपेरेबल. हे आपल्या दुरुस्तीच्या पलीकडचं असतंय. सो आय थिंक दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस लेसन. याच्याबद्दल तुम्हाला कुठले डाऊट्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही वर्गात आपण परत त्याच्याबद्दल चर्चा करूया. इफ यू आर लाईक दिस व्हिडिओ, लाईक इट, व्हिडिओ लाईक करा अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच. स्टॉप.